गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांचं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलंय। 3 दिवसांपूर्वी बेंगळुरूमध्ये एका 8 वर्षीय मुलीचा शाळेत हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता। त्यानंतर आता अशाच प्रकारची एक घटना घडली आहे। एका खासगी शाळेत शिकणाऱ्या एका 8 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय। मीडिया रिपोर्टनुसार गार्गी रानपारा असं या मुलीचं नाव आहे। ती सकाळी 8च्या सुमारास शाळेत पोहोचली होती। पायऱ्या चढत असताना अचानक तिच्या छातीत दुखू लागलं, त्यामुळे ती जवळच्या बेंचवर जाऊन बसली, पण काही मिनिटातच ती जमिनीवरती कोसळली। दरम्यान उपस्थित शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। प्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। गार्गीचे आई-वडील मुंबईत राहत असून ती अहमदाबाद इथं तिच्या आजी-आजोबांसोबत राहते। दरम्यान अहमदाबाद पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून तपास सुरू केलाय। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे। हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या संदर्भात बोलताना शाळेतील मुख्याध्यापिका सिन्हा यांनी सांगितलं की गार्गी नेहमीप्रमाणे शाळेत आली होती, त्यावेळी अचानक तिला अस्वस्थ वाटू लागलं। ती बेंचवरती बसली, मात्र काही वेळातच ती खाली कोसळली। त्यामुळे आम्ही रुग्णवाहिका बोलवली, मात्र रुग्णवाहिका यायला उशीर झाल्यानं आम्ही तिला कर्मचाऱ्याच्या गाडीतून रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। दरम्यान 3 दिवसांपूर्वी कर्नाटकमधील 3रीत शिकणाऱ्या 8 वर्षीय विद्यार्थिनीचा वर्गातच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता। ही विद्यार्थिनी शिक्षिकेला वही दाखवत होती। अचानक कोसळल्यानंतर तिला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं। मात्र लहान मुलांमध्ये वाढत चाललेले हृदयविकाराच्या या घटनेनं पालकांमध्ये देखील दहशत निर्माण झाली आहे।